शहराजवळील चाळीसगाव चौफुली परिसरात आज भीषण अपघात घडला। उड्डाण पुलावरून येणाऱ्या एका कंटेनरला आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेले। यावेळी कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने तब्बल 4 वाहनांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आरटीओ कर्मचाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप भाजपच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केला आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे। सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। संबंधित आरटीओ अधिकारी व कर्मचारी यांच्या चुकीमुळेच हा भीषण अपघात झाला आहे। या आरटीओ अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात परिवहन मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। बोला। मी रावसाहेब धर्मा पाटील, भारतीय जनता पार्टीचा वाहतूक सेलचा जिल्हा अध्यक्ष आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे। मी माझ्या कामानिमित्त चाळीसगाव चौफुलीवर आलेलो होतो। मला अचानक माझ्या नातेवाईक आणि भाचा आणि भाचीचा फोन आला की मामा आमचा इथं असा ॲक्सिडेंट झाला। मी इथं आल्यावर बघितलं तर 3-4 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला, जागेवर एक जण राहत झाला। आणि दुसरी गोष्ट, परिवहन खात्याचे आरटीओ विभागातील आरटीओ हा ॲक्सिडेंटला कारणीभूत म्हणजे परिवहन विभागातील आरटीओ। त्यांनी ब्रिजवर कोणी म्हणजे अवजड वाहतूक वाहनांना कधी कोणी हात देतं का? त्या हात दिल्यामुळे त्या गाडीला थांबवण्यासाठी ते त्यांच्या मागं आले आणि तो गाडीवाला घाबरला आणि सर्व गाड्यांना ठोकत 4 जणांना ठोकलं आणि पुढे गेला तो। तर माझी एकच विनंती आहे की आरटीओचे जेही अधिकारी ड्युटीवर असतील यांना सस्पेंड करा अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी स्वतः रावसाहेब पाटील मी चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद देणार आहे। आणि ज्या लोकांना इजा झालेली आहे आणि ते उत्तर प्रदेशचे इतका कुठला आहे तो भाऊ एक, त्याला सुद्धा त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी मी एक प्रशासनाला पण विनंती करतो। आणि प्रशासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी या धुळे आरटीओ कार्यालयावर बारकाईने लक्ष दिलेलं पाहिजे, कारण यांच्यामुळे खूप भ्रष्टाचार इथं चालतो। रोडावर आम्ही येता जाता बघत असतो, अनेक वाहनांना अवजड वाहनांना सर्व गोष्टी अवलंबून असताना सुद्धा त्यांच्याकडनं आविरावीची भाषा करून पैसे उकळणे हाच एकमेव त्यांचा धंदा आहे। आणि त्यांच्या या अशा मुजरीपणामुळे या आज एक थोड्याशा चुकीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते, परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि या माझ्या आज नातेवाईकावर जमले म्हणून मी बोलत नाही, परंतु पूर्ण ट्रक चालक मालक हे लोक परेशान झालेले आहेत, तर यांच्यावर पूर्ण कारवाई झालीच पाहिजे असे मी जिल्हा अधिकाऱ्यांना पण निवेदन देणार आहे आणि परिवहन मंत्र्यांना पण आणि आरटीओ कार्यालयाला पण मी स्वतः निवेदन देणार आहे। आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा। तुमचं नाव सांगा पहिले आणि कुठे जात होते तुम्ही? विजय गोरख पाटील। आम्ही आता मोतीला चाललो होतो श्राद्धाला, मग आम्ही तिकडनं नाशिकवरनं येत होतो। नाशिकवरनं येताना आम्हाला तिथं हे टोल नाक्याच्या पुढं आता हे गुरुद्वाऱ्यानं त्याच्या पुढं आरटीओ दिसला, ट्रकवाला बाजूला चालला। त्याच्यानंतर त्याने हात दिला आरटीओने त्याला, पण तो थांबतच नव्हता। आरटीओ पुढं आल्यावर मी तर ट्रॅफिक जाम झाली या सिग्नलवर, त्याच्यामुळं लगेच मी गाडी थांबवली, तर लगेच माझ्या मागून तो आला, मला धडकून हे झालं। काय कोण जखमी आहे तुम्हाला? किती काय कोणाला? माझ्या मिसेसला जास्त लागलेलं आहे, मिसेसला लागलंय आणि त्यांना कुठलं हाताला लागलेलं आहे। कंटेनर कुठला कंटेनर होता तो? मोठा कंटेनर होता। काय होतं त्या कंटेनरमध्ये? ते आता काय काही बघितलं नाही ऍक्सिडेंट झाला। एकूण किती गाड्याला ठोकलं त्याने? किती वाहनांचे ऍक्सिडेंट झाले? तीन वाहन, एक जण जागेवर एक्सपायर एक झाला। जण जागेवर एक्सपायर झाला। माझी गाडी अचानक फिरली माझ्याकडनं, म्हणजे मी फिरवली याच्या, मी वाचलो, नाही तर मी पण आज पुढच्या याला डायरेक्ट चेमला गेलो असतो मी दोघं नवरा बायको। कंटेनर चालकाने काय मध्यप्रश्न केलं? काय आता त्याच्यामुळे आरटीओ वर पण थांबवतोय ना त्याला, आरटीओची गलती नाही, आरटीओच्या चुकीमुळे आरटीओच्या चुकीमुळे आरटीओ आता या ट्रॅफिक मध्ये थांबायची काही गरज नाही ना आरटीओला। तुम्ही माझे काही बाईट घ्या।